तर राज्यामध्ये कुठे अतिवृष्टी झाली आहे, कुठे दमदार पावसाची अजूनही प्रतीक्षा आहे। मुंबईसह कोकणामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, तर विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र अजूनही पावसाची प्रतीक्षा आहे। राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये अजूनही दमदार पाऊस झालाच नाहीये। पावसाअभावी मराठवाड्यामध्ये 90% पेरण्या खोळंबलेल्या आहेत। मराठवाड्यातील अनेक धरणांना तळ गाठलेला आहे आणि दमदार पावसाची प्रतीक्षा अजूनही या धरण क्षेत्रामध्ये आहे। मराठवाड्यातील अनेक भागात 10 ते 15 दिवस पावसाचा खंड पाहायला मिळतोय। पैठणमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे। 71 गावांमध्ये टँकर पुन्हा एकदा सुरू करण्यात आलाय। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याकडून आपण तिथले अपडेट्स घेऊया। सचिन, काय नेमकी मराठवाड्यात परिस्थिती पाहायला मिळते? जोरदार पाऊस अजूनही तिथे होत नाहीये। रिद्धी, एकीकडे आपण पाहिलं की मुंबई असेल किंवा इतर भागांमध्ये मुसळधार पाऊस चालू आहे, मात्र गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल, या भागामध्ये पावसाने दडी मारली होती। त्यामुळे मोठ्या पावसाची प्रतीक्षा होती। काल रात्री थोडा पाऊस पडलाय मग काही भागांमध्ये, मात्र जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातल्या 90% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। तर जेवढा पाऊस पाहिजे तेवढा पाऊस अजून झालेला नाहीये, त्यामुळे पिकं करपायला लागलेली आहे। आणि अशात तर मोठा पाऊस झाला नाही तर पुन्हा एकदा मागच्या वर्षीसारखी परिस्थिती या वर्षी देखील निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण की जर आपण पाहिलं तर मागच्या वर्षी खरीप हंगामामध्ये पाऊस पडला नसल्याने 50% पर्यंत पिकांमध्ये घट पाहायला मिळाली होती। तर तशीच काहीशी परिस्थिती आहे, कारण की 7 जून नंतर रिमझिम पाऊस सुरू झाला होता। त्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या। पाऊस पडेल आणि यावर्षी तरी चांगला पीक येईल अशी अपेक्षा होती, मात्र त्यानंतर अनेक भागांमध्ये अनेक मंडळांमध्ये पावसाने दडी मारली होती। त्यामुळे पुन्हा एकदा पेरण्या तर झालेल्या आहे, मात्र शेतकऱ्यांचे जे डोळे आहेत पुन्हा आभाळाकडेच आहे। थोडाफार पाऊस झालेला आहे, मात्र पुन्हा जर पावसाला जीवनदान पाहिजे तर मोठा पावसाची अपेक्षा अजूनही आहे। अजूनही पाऊस पडले नाही। तर दुसरी बाजू आपण पाहिली तर छत्रपती संभाजीनगर असेल तेव्हा सरासरी जर आपण पाऊस पाहिलं तर 637 मिलीमीटर एवढा पाऊस पाहिजे, मात्र आतापर्यंत फक्त 219 मिलीमीटरच पाऊस झालेला आहे। तर दुसरीकडे आपण जालना जर पाहिलं, जालन्यामध्ये 229 मिलीमीटर, बीडमध्ये 231 मिलीमीटर, लातूरमध्ये 257, तर धाराशिवमध्ये 274 आणि नांदेडमध्ये 218, परभणीमध्ये सर्वात कमी 201, तर हिंगोलीमध्ये 228 मिलीमीटर एवढाच पाऊस सध्या मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट येत्या काही दिवसात भरून निघणं फार आवश्यक असेल, ज्याच्यामुळे पिण्याच्या पाण्याचा किंवा शेतीचा पाण्याचा असेल आणखी सुद्धा महत्त्वाचे प्रश्न सुटणार आहेत। धन्यवाद सचिन, दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।